विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावाला देणार उत्तर। चर्चा न झालेल्या 421 लक्षवेधींना उत्तर देण्यासाठी मुख्य सचिवांना आज शेवटची मुदत। उत्तर दिली नाहीत तर हक्कभंगाला सामोरं जावं लागणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रणच नाही। गेल्या वर्षी निमंत्रण देऊनही दांडी मारल्यामुळे यावेळी निमंत्रणच दिलं नसल्याची माहिती। सर्व विद्यापीठांमध्ये लवकरच प्राध्यापकांच्या 11,000 जागा भरणार। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। कुलपतींच्या सूचनेनुसारच भरतीसाठी प्रशासकीय समिती स्थापन केल्याची माहिती। एकोणीस डिसेंबरला भारतात मोठा राजकीय भूकंप। मराठी माणूस पंतप्रधान बनणार। काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत। नवी मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी घरं घेणं झालं स्वस्त। लॉटरीपूर्वीच सिडकोच्या घरांच्या किमती 10% घटल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। रॅपिडो बाईक चालकाचा तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न। चालकाला चोप देत तरुणीनं केली स्वतःची सुटका। कल्याण पश्चिमेमधल्या सिंडिकेट परिसरातली धक्कादायक घटना। एसआयआरच्या विरोधात आज दिल्लीमध्ये काँग्रेसची मोठी निदर्शनं। रामलीला मैदानावरच्या आंदोलनामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगे सहभागी होणार। अमरावती सारंग राऊत या भाजप कार्यकर्त्याच्या घरात 200 मतदारांची नोंद असल्याचा काँग्रेसचा आरोप। सारंग राऊत अमरावतीमध्ये राहत नसल्याची धक्कादायक माहिती। डाव्यांच्या केरळमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच भगवी लाट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एनडीएनं तिरुवनंतपुरमची महापालिका जिंकली। 6 पैकी 4 महापालिका काँग्रेस आघाडीच्या ताब्यात। जुन्नर वनविभागामध्ये आतापर्यंत 68 बिबटे पकडले। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पिंजरे आणि इतर उपायांचा होतोय फायदा। बिबटे पकडायला सरकारकडून 13 कोटींची मदत। विश्व हिंदू परिषदेकडून ख्रिसमस निमित्त नवं फरमान। हिंदूंनी ख्रिसमसपासून दूर राहावं। ख्रिसमसचा बोर्ड लावणाऱ्या दुकानांमधून खरेदी करू नये। अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईकरांच्या भेटीला। वानखेडेवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांना भेटणार तर संध्याकाळी फॅशन शो मध्ये भाग घेणार। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधली तिसरी T20 आज। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी झाल्यानं सूरज शिगेला, सूर्यकुमार आणि गिलच्या बॅटिंगकडे सगळ्यांचंच लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।